नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरामध्ये गॅस गळती झालेली आहे। 40हून अधिक नागरिक रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। 200 मीटरचा परिसर रिकामा करण्यात आलाय। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। मध्यरात्रीच्या सुमारास गॅस गळती झाल्याची माहिती आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। गजानन, नक्कीच मी सध्या आहे गोधनी परिसरामध्ये आणि माझ्या मागे जो वॉटर फिल्टर प्लांट आहे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्लोरीन गॅसची गळती जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आपण बघू शकतो अजूनही ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। हे बघा, हा संपूर्ण परिसर जो आहे तो एनडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल आहे। तब्बल 900 किलोचं गॅस सिलेंडर होतं क्लोरीन गॅसचं आणि ते लीक झालेलं आहे आणि अजूनही हे ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। हा संपूर्ण परिसर आपण बघितला तर 200 मीटर पर्यंत संपूर्ण परिसर खाली करण्यात आलेला आहे। 40 पेक्षा जास्त जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। इथले स्थानिक पोलीस अधिकारी आपल्या सोबत आहे। हरेश कळसेकर सर, किती लोकांना दाखल केलं? साधारण 40 पेक्षा जास्त लोक उपचारासाठी आता ऍडमिट आहेत। 12 ते 13 लोकांनी डिस्चार्ज घेतलेला आहे आणि 40 मधले 2-3 जे आहेत ते आयसीयू मध्ये आहेत। किती कॉर्डन अप केला एरिया तुम्ही? साधारणपणे आजूबाजूचा चौरस 200 मीटरचा एरिया पूर्ण बॅरिकेटिंग करून नो मॅन्स लँड करण्यात आलेला आहे आणि लोकांना आपण आवाहन केलेलं आहे की किमान 11 वाजेपर्यंत या ठिकाणी येऊ नका। परिसर ऑपरेशन सुरू आहे अजूनही? हा, ऑपरेशन चालू आहे। एनडीआरएफ आहे, ओसीडब्ल्यू आहे आणि फायर ब्रिगेड आहे महानगरपालिकेचं। हे सगळ्यांचं मिळून ऑपरेशन अजूनही चालू आहे। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि गॅस न्यूट्रलाइज करण्याचा प्रयत्न जो आहे तो एनडीआरएफच्या टीमकडनं कंटिन्यू होत आहे। जवळपास 6 तासपेक्षा जास्त काळ झाला हे ऑपरेशन जे आहे ते एनडीआरएफ कडनं या ठिकाणी राबवलं जात आहे। अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असं म्हणता येणार नाही। आपण हे परिस्थिती आपण या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणी एनडीआरएफची टीम जी आहे ती संपूर्ण हे ऑपरेशन करत आहे। हे शेजारी जे तुम्ही बघताय हेच जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि 12:30च्या सुमारास या परिसरामध्ये क्लोरीन गॅसची गळती झाली। बघा, हे गॅस न्यूट्रलाइज करण्यासाठी जी एनडीआरएफचं पथक आहे ते स्पेशल सूट घालून या ठिकाणी आत परत त्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये या ठिकाणी जात आहेत आणि हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे। 11 वाजेपर्यंत या 200 मीटर परिसरात कुठल्याही सिव्हिलियन्सला येण्याची परमिशन जी आहे ती देण्यात आलेली नाही। संपूर्ण परिसर जो आहे तो कॉर्डन अप करण्यात आलेला आहे, खाली करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं। आपण बघू शकतो या ठिकाणी 6 तासापेक्षा जास्त काळ झाला ऑपरेशन सुरू आहे। 12:30च्या सुमारास ही क्लोरीन गॅस लीक झाली। त्यानंतर परिसरातल्या लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता। त्यानंतर नागपूर महानगरपालिकेची अग्निशमन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि हे संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। एनडीआरएफचे अधिकारी आपल्या सोबत आहे। यादव सर, हे बघा, हे संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। एनडीआरएफचे अधिकारी जे आहे ते या ठिकाणी अजूनही हे संपूर्ण ऑपरेशन जे ते आहे ते राबवलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। 40 पेक्षा जास्त जणांना नक्कीच धन्यवाद गजानन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।